तर आपल्यासमोर आहे बीडवाल्यांचा रायफल. तर नक्कीच आज धुलीवंदन होलीनिमित्त गुलाल झाला आहे. तर काय सांगशील दादा रायफलबद्दल आणि आज गुलाल मिळाला आहे आपल्याला होलीच्या निमित्ताने? आज आमच्या होलीनिमित्ताने आम्हाला बैल पालवायचाच होता आज आणि आम्ही कुंडलचा अड्डा या आजच्या दिवसाला कॅन्सल झाला. परंतु काल पोरं खूप नाराज देखील होती. कुंडलचा जवळचा अड्डा कॅन्सल झाला त्याच्यामुळं आजीदानी विचार देखील केला पोरांचा थोडासा. त्याच्यानंतर बोरीचवाडी कलमचा अड्डा त्यांनी ठेवला तर आम्ही या बैलाला रायफलला आमच्या घेऊन आलो. मग काय सांगशील रायफलबद्दल? आज गुलाल पण झाला आहे. म्हटलं तर आम्हाला जिथून तो आमच्या दावणीला आला आहे ना तिथून तो आम्हाला तिने अजून नाराज केलं नाही आहे अजूनपर्यंत तरी, आणि याच्यापुढे देखील तो नाराज करणार नाही. ही त्याची अपेक्षा आम्ही त्याच्याकडून ठेवू शकतो. तर नक्कीच आपल्याला आमचं खाड्यापारच्या लाराचा पायरा होता. तर कसं काय नक्की नियोजन कसं झाला? तो पायरा कसा जुळून आला तुमचा? आता तो पायरा म्हणजे आमच्या घरातलाच एक प्रकारे बैल आहे. एक आमच्या गोट्यातलाच बैल असं समजायला लागेल. आणि जवळपास आता त्यांच्या जवळपास 8 ते 9 गाड्या झाल्यात. एकही गाडी त्यांची अजून पडली नाही गुलाल अशी. तर नक्कीच आज पण त्याच्याबरोबर गुलाल झाला आहे. आणि आजचा गुलाल तर खूपच महत्त्वाचा होता. हो, आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता आमच्यासाठी. तर आपल्या रायफलचे किती गुलाल झाले आतापर्यंत या सीझनला तरी? जवळपास मला सांगायला गेलं तर 15-20 गुलाल झाले असते. 15-20 गुलाल झाले का? कधी घेतलाय तुमच्या दावणीला? कधी आलाय रायफल? आमच्या दावणीला आता 2 ते 2.5 महिने झाले त्याला. 2-2.5 म्हणजे आताच खरेदी केलाय का तुम्ही? आताच खरेदी. कुठून खरेदी वगैरे काय सांगाल का? खरेदी आता इथून आहे मोरगावशी खरेदी. मोरगावची कितीची खरेदी होती? आता खरेदी जसं बघायला गेलं तर 4 लाख रुपयाची खरेदी होती. 4 लाख रुपयाची काय? म्हणजे नक्कीच विक्रमी खरेदी होती ती. हो. तर कसे काय म्हणजे काय बघून तुम्ही नक्की कुठे पलताना बघितला होता? कसं काय खरेदी? आजीदाने आमच्या आजीदा गेले होते वरती जेव्हा गटाला गेले होते ना त्यावेळेस बैल बघितला होता पलतानी. त्यावेळेस आजीदारांना आवडला होता. त्यावेळेस आजीदाने तो बैलाला चॉईस केला. म्हणजे गटाला पलतो काय? हां, गटाला पण पळाला लागला. आणि नक्कीच इकडे बिनजोडला पण आता टॉपमध्येच पलतोय. हो हो. तर असे रायफल सारखे किती नंदी आहेत आपल्या दावणीला? म्हणजे मायब्याचे दावणीला आता हा एक मैबे पण आमच्या दावणीलाच आहे. अजून आमचा छोटा सिकंदर देखील आमच्या दावणीलाच आहे. आणि आता आमच्या घरी एक देवा पण बैल आमच्या घरी दावणीला. नक्कीच. मग एवढ्या तिघांचं नियोजन कसं करता तुम्ही? आजी दादा आमचे नियोजनाचे भाष्यच म्हणायला गेला त्यांना, कारण की त्यांच्यात सगळे आम्ही जे आता मित्रपरिवार आहे ना आमचा त्यांच्या शब्द नाही आहे. आणि ते जसे नियोजन करतील ना म्हणजे सगळ्यांना विचारूनच नियोजन करतात देखील तिथे. तर नक्कीच कुणाच्या नावाने बोलतो आपला रायफल अड्ड्यात? हा एक प्रसन्न बोलले. नक्कीच शुभेच्छा असतील. असाच गुलाल भेटत राहील. धन्यवाद बाय दिल्याबद्दल. थँक्यू दादा. भेटू आपण असंच अड्ड्यात. तर नक्कीच आपल्या रायफलला पायरा होता खाड्यापारचा लारा. तर काय सांगशील? त्याचे मालक आहेत आपल्या समोर. आणि दादा काय सांगाल? आज लाराचा आणि रायफलचा पायरा झाला आणि नक्कीच आज महत्त्वाचा गुलाल होता होलीचा धुलीवंदनचा. तर महत्त्वाचा गुलाल झाला आहे. तर काय सांगशील आपल्या लाराबद्दल? धुलीवंदनचा गुलाल हा आमचा नेहमीच होतच असतो आणि रायफल आणि लारा नेहमीच गुलालातच राहिलेली गाडी येते आणि प्रत्येक गाडी ही बिंदोडचीच करतात ते. तर नक्कीच म्हणजे ही गाडी गुलालात राहिलेली आहे. तुम्ही म्हटलं किती वेळेला गाडी पळाली आपली या पायऱ्यात? गाडी ही कमीत कमी 12 ते 15 वेळा पळाली असेल. त्यातला एकच गुलाल पडलेला आहे. एकच गुलाल काय? म्हणजे नक्कीच प्रत्येक गाडी बिंदोडचीच झाली. नक्कीच म्हणजे टॉपच्या गाड्या खेळतो आपला. एक नक्कीच मुंबईमध्ये टॉपमध्ये पळतो तो आणि पालायचा. तर काय सांगाल वय किती आहे आपल्या लाराचं? लारा हा आता 3.5 ते 4 वर्षाचा आहे. आता 4था वर्ष चालू आहे. 4 दात आता झालाय तो. 4 दाती आहे का? म्हणजे 6 महिन्याचा जेव्हा होता कोण जेव्हा गाईला दूध पित होता तेव्हा घेतलेला. कुठून खरेदी केला? पंढरपूरवरून काय? म्हणजे एवढ्या लांब तुम्ही कशी खरेदी करायला गेले? आमचे मित्र आहेत तिथं विजय वाघमोडे म्हणून, त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो आणि त्यांचीच खरेदी आहे लारा. तर नक्कीच म्हणजे कुणाच्या नावाने बोलतो आपला लारा इकडे? जय सुप्रसन्न खाड्याला आमच्या नावाने पोहोचतो. ग्रुपच्याच नावाने बोलतो का? काय सांगाल लाराबद्दल आपल्या? लाराबद्दल सांगायचं तर म्हणजे जसा तो मारायला धावतो सर्वांनाच मारतो तो, पण तेवढा वेग पण आहे, गती आहे त्याला. नक्कीच फुल ॲग्रेसिव्ह आहे. आता पण बघितलं मी टाप बांधताना फुल ॲग्रेसिव्ह. आणि मग सुट्टी वगैरे कसं काय मागेल तुम्ही? तिला मी आणि अमोल दिघे आणि आमची सर्व मित्रमंडळी असते, पण सुट्टीचं काहीच टेन्शन नाही. सुट्टीला एकटाच तो उभा राहतो आहे. पण घरी वगैरे पण असंच ॲग्रेसिव्ह असतो का अड्ड्यात आलो? ॲग्रेसिव्ह असतो तो. फुल काय? मग कसं आहे घरी फॅमिली वगैरे कसं काय त्याला? फॅमिली आमचा दिनेश दादा आहे, आमचा दिनेश दादा आणि हा त्यांचा आदेश खाडे मुलगा, दोघेच बघतात घरी. दोघेच बघतात काय? पालकाचे दोघेच बघतात. कसं काय मग तुम्ही याची फिटनेस वगैरे पण मस्तच ठेवले. कसं काय म्हणजे काय तुम्ही खायला प्यायला त्याला म्हणजे कसं काय असं रुटीन? तर खायला मठ भरडा, त्याच्याशिवाय काय नाही. मठ भरडा आणि आपला पेंडा सुक्का, एवढंच. नक्कीच लारा आता टॉपमध्ये पळतो या सीझनला. पण किती गुलाल झाले या सीझनला? या सीझनला मला वाटतं हा 25-26 गुलाल झाले असे. 25 टॉपचे. असे विचारून भरपूर झाले, पण टॉपचे 25-26 गुलाल झाले. तर नक्कीच मग कोणचा आता पहिरे वगैरे लावून फोन येत असतील आपल्याला. कसं काय? तर चिकार आम्ही नाही कुणाला बोलत नाही, 100% देतो कोणाला. कसं काय आजचा आता याच्या पुढची अपेक्षा काय असणार आहेत आपल्या लाराकडून आपल्याला? नाराकडून फक्त गुलाल पडला नाही पाहिजे त्याचा बस.
घाटावरचं वगैरे नियोजन कधी केलं का? तर नियोजन प्रत्येक वेळी तो घाटावरच असतो, पण आम्ही फक्त बिंदोडलाच घाटावर गेलो तरी बिंदोडलाच पळतो. फेऱ्याच्या मैदानाला त्यात पळतो. नाही काय? म्हणजे एका अड्ड्यात तुम्ही तरी पण आपल्या इकडे किती शर्ती करता? 1 2 दोन होतातच आमच्या. 2 मग किती केल्या पाहिजेत तुमच्या मान्याने? म्हणजे लोक ती शिकार झाले आम्हाला, एक झाली तरी आम्हाला गुलालाशी मत आहे, आम्हाला बाकी काय नाही पाहिजे. ड्रायव्हर वगैरे कोण असतो आपल्याला आरावर? साजन ड्रायव्हर चिंचलोली. बघा मित्रांनो, फुल ॲग्रेसिव्ह आहे. तर नक्कीच असाच गुलाल देत राहील तुम्हाला लारा. धन्यवाद, भेटू आपण असंच अड्ड्यात.